जर मित्रांनो तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला पण विसरू नका. कोल्हापूरमध्ये अनाथ मुलीशी लग्न जुळलं, तारीख पण ठरली. तरुणाचा आनंद गगनात मावेना. जेव्हा सत्य कळालं तेव्हा कुटुंबच हादरलं. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात अनेक तरुणाच्या लग्नाचा प्रश्न आता गंभीर बनत चालला आहे. अशात रायगडच्या एका तरुणासोबत विचित्रच कांड घडला आहे. कोल्हापूर महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात अनेक तरुणाच्या लग्नाचा प्रश्न गंभीर बनत चाललाच आहे. हे तर तुम्हाला सगळ्यालाच माहीत आहे. भरपूर शिक्षण होऊनही नोकरी न मिळणं, शेतात पुरेसं उत्पन्न न मिळणं, तसेच बेरोजगारीमुळे मुलांना लग्नासाठी मुली मिळत नाहीत. अशाच लग्नासाठी इच्छुक असणाऱ्या मुलांसोबत फसवणूक होण्याचे अनेक प्रकार आता समोरच येत आहेत. एजंटमार्फत लग्न जुळवून नंतर दागिने घेऊन फरार होणाऱ्या लुटारू दुल्हनचे अनेक प्रकार यापूर्वी समोर आले आहेत. आता मार्केटमध्ये एक नवा स्कॅम समोर आला आहे. कोल्हापूरच्या एका महिलेने रायगडच्या तरुणाला जाळ्यात अडकून त्याची आर्थिक लूट केली आहे. महिलेनं अनाथ मुलीशी लग्न लावून देण्याचं आमिष तरुणाला दाखवलं होतं. या आमिषाला बळी पडून तरुण आपल्या कुटुंबासह कोल्हापूरला गेला होता. पण तिथे गेल्यानंतर भयानक वास्तव तरुणाला समजलं. यानंतर तरुणासह त्याच्या कुटुंबाच्या पायाखालची जमीनच सरकली होती. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार पीडित तरुण रायगड जिल्ह्याचा महाड येथील रहिवासी आहे. काही दिवसांपूर्वी त्याचे फेसबुकवर 90 कोळी मराठा वधूवर नावाच्या पेजवर लग्नासंदर्भात एक जाहिरात पाहिली होती. त्यावरून त्याने संपर्क साधला असता पूनम पाटील नावाच्या महिलेशी त्याचं बोलणं झालं. संबंधित महिलेने एका अनाथ मुलीशी लग्न लावून देण्याचं आमिष दाखवलं. या प्रक्रियेसाठी अनाथ आश्रमच्या प्रवेश शुल्काच्या नावाखाली सुरुवातीला 6,500 रुपये आणि लग्नाची तारीख ठरवल्यानंतर 7,000 रुपये असे ऑनलाईन पद्धतीने उकळले. कुटुंबाने कोल्हापुरातील मंगळवार पेठ येथील अनाथ आश्रमात जाऊन चौकशी केली असता त्यांना धक्कादायक माहिती मिळाली. या आश्रमाच्या नावाने अशा अनेक तक्रारी आधीच प्राप्त झाल्याचं तेथील प्रशासनाने सांगितलं आहे. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच महाडच्या या कुटुंबाने तातडीने कोल्हापूर पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे धाव घेऊन तक्रारीचा अर्ज दाखल केला आहे. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही लाईक करून कमेंटमध्ये तुमची राय काय आहे ते पण आम्हाला कळवू शकता. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ माझा शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.